Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. सर हाच मुद्दा आहे खरं तर आणि मला ह्याच्यावरती थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे कारण किती म्हटलं तरी सुद्धा तुम्ही सुद्धा आमच्यासारखेच पॉलिटिकल ॲनालिस्ट सुद्धा आहात आणि आकडे तुम्हाला चांगले कळतात त्याच्यामुळे मला त्याच्यावरती यायचं आहे. पण एक गोष्ट मला ठेवायची आहे की हे नॅरेटिव्ह का तयार होतं याचं एक बेसिक कारण जर मी समजून घ्यायचा प्रयत्न केला ते हे आहे की 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याकडे 4 टप्प्यामध्ये निवडणूक झाली होती लोकसभेची 2019ला महाराष्ट्रात. पंतप्रधानांनी त्यावेळेस 9 सभा केलेल्या होत्या. त्यातली फक्त एक सभा नाशिकला केली होती जिथे शिवसेनेचा मतदारसंघ होता. मुंबईतली सभा आपण सोडून देऊया की ती 6ही मतदारसंघाची असेल. पण यावेळेस मोदींच्या ऑलमोस्ट 18 ते 19 सभा होऊ शकतात. त्यात परत रोड शोचं पण प्लॅनिंग मला असं कळलं की मुंबईत केलं जात आहे. या सभांपैकी कमीत कमी 6 ते 7 सभा मी बघितल्या की ज्या राष्ट्रवादीच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये केल्या जात आहेत. याचा अर्थ स्पष्ट दिसतो की यावेळेस तुम्हाला जोर जास्त लावायला लागतोय. जे लाभार्थींचं नॅरेटिव्ह आहे दॅट इज नॉट इनफ आणि तुमच्या अलायन्स पार्टनर्सना तुम्हाला बरोबर खेचून घ्यावं लागतंय तुमच्या ताकदीवरती. ह्याच्यामुळे हे नॅरेटिव्ह तयार होते की कुठेतरी डिफिकल्ट झालंय का इलेक्शन तुमच्यासाठी? 2 गोष्टी सांगतो. पहिल्यांदा तर मगाचा एक मुद्दा माझा राहून गेला म्हणून तुम्हाला सांगतो की नरेटिव्ह किती बिल्टअप करायचा प्रयत्न केला तर नितीन गडकरी अडचणीत आहे असे नरेटिव्ह बिल्टअप झाला. आता मी नागपूरचा आहे, मी माझा मतदारसंघ त्यांच्या मतदारसंघात येतो. माझ्या मतदारसंघात तेव्हा 60 ते 70,000 लीड मिळेल आणि गडकरी साहेब 2.5 लाखाच्या वर कमी नाही, मग ते 4 लाखापर्यंत जाऊ शकतात, 2.5 लाखाच्या वर मताने निवडून येतील. पण चालू झाला नरेटिव्ह की नाही विदर्भात अडचण आहे, गडकरी अडचणीत आहे, रामटेके अडचणीत आहे, फलाने अडचणीत आहे. आणि तुम्ही जे म्हणालात ना हे खरं आहे की यावेळेस एक 18 वगैरे नाही पण एक 4-5 सभा 4-1 सभा आधीपेक्षा जास्त होणार आहेत. 19 पेक्षा 4-1 सभा जास्ती होत आहेत. सो ऑलरेडी 13 झाल्या. नाही त्यावेळेस आम्ही काही जॉईंट केल्या होत्या, त्याच्याऐवजी आम्ही आता सेपरेट केलं एवढंच झालं फक्त. म्हणजे अशी जागा निवडायचो आम्ही की ज्या ठिकाणी 2 मतदारसंघाच्या मध्ये आहे ती जागा आणि त्या 2 मतदारसंघाची एकत्रित करायचो. त्याच्याऐवजी आम्ही त्या 2 मतदारसंघात वेगळी केली. उदाहरणार्थ सोलापूर आपला पूर्वी आम्ही माढ्याची सभा अशी करायचो की जी सोलापूर माढ्याची होऊ शकेल किंवा लातूर आणि उस्मानाबादची आम्ही एकत्रित सभा करायचो. मग औसाला केली म्हणजे मतदारसंघ धाराशिव असायचा उस्मानाबाद पण जिल्हा लातूर असायचा. बरोबर. असं आम्ही तर यावेळेस काही ठिकाणी ते सेपरेट केल्यात. मुळात मुद्दा काय हे आम्ही का केलं? भाजपचा मतदान तर इंटॅक्ट आहे पण मित्र पक्षांचं जे मतदान आहे त्यांच्यात वाटेकरी आहेत. उदाहरणार्थ शिवसेनेचं मतदान आहे समजा, शिवसेना पार्टी आमच्याकडे आली पण उद्धवजींचा गट आहेच, काही ना काही मतं उद्धवजीचा गट तर घेऊन जाईल, शरद पवारांचा गट तर घेऊन जाईल. त्यामुळे जे डेफिसिट निर्माण होणार आहे ते डेफिसिट मेकगुड करण्याकरता आम्ही मोदीजींची सभा घेतली.